एक प्रश्न नेहमी पडतो, निवडणुका जिंकल्यानंतर खरं काम सुरू होतं की संपतं? आज आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रशासनाच्या एका नवीन आराखड्यावर बोलणार आहोत. हा एक असा विचार आहे जिथे विजय म्हणजे शेवट नाही, तर तिथूनच निरंतर माहितीवर चालणाऱ्या आणि लोकांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या प्रशासनाची खरी सुरुवात होते. पण मग असं होतं का? बघा ना, निवडणुकीची धामधूम संपते, विजयाचा जल्लोषही ओसरतो आणि मग हळूहळू लोकांचा विश्वास कमी व्हायला लागतो. असं का होतं? कारण दिलेली आश्वासनं आणि जमिनीवरचं जे वास्तव आहे त्यात एक मोठी दरी निर्माण होते. आणि खरं सांगायचं तर याच प्रश्नामध्ये प्रशासनाचं सगळ्यात मोठं आव्हान दडलेलं आहे. आता ही दरी आहे ना, ती दोन पूर्णपणे वेगळ्या जगातली आहे. बघा, एका बाजूला निवडणुकीच्या प्रचाराचा तो सगळा झगमगाट, मोठमोठ्या सभा, घोषणाबाजी, नेत्यांभोवतीचं वलय, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? सामान्य माणसाचं रोजचं जगणं. त्याला काय हवंय? साधं आहे, प्यायला स्वच्छ पाणी, हाताला काम, तक्रारींचं वेळेवर निवारण आणि जगण्यामध्ये थोडा सन्मान. जेव्हा प्रचार संपतो आणि खरं प्रशासन सुरू होतं ना, तेव्हा या दोन जगातलं अंतरच लोकांच्या मनात अविश्वासाचं बीज रोतं. तर मग प्रश्न हा आहे की ही दरी मिटवायची कशी, यावर पूल कसा बांधायचा? आजचं हे विश्लेषण हे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे. आपण एका अशा आराखड्याबद्दल बोलूया जो केवळ बोलण्यावर नाही तर प्रत्यक्ष कामावर आणि त्यातून मिळणाऱ्या परिणामांवर आपलं लक्ष केंद्रित करतो. आणि या प्रवासाची सुरुवात बोलण्याने नाही तर ऐकण्याने होते. हे या आराखड्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणं नाही, तर लोकांचं जगणं अगदी मनापासून समजून घेणं. जोपर्यंत लोकांचा आवाज ऐकला जात नाही, त्यांच्या गरजा ओळखल्या जात नाहीत, तोपर्यंत खरं प्रशासन सुरूच होऊ शकत नाही. या ऐकण्याच्या प्रक्रियेला आम्ही एक नाव दिलं आहे, जमिनीचा कानोसा घेणे. म्हणजे काय? तर जसा एखादा शेतकरी पेरणी करण्याआधी जमिनीचा कस तपासतो, तसंच प्रशासकाने लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या मातीचा पोत समजून घेतला पाहिजे. त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो, त्यांच्या रोजच्या अडचणी नेमक्या काय आहेत, हे सगळं थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणं, यालाच आम्ही म्हणतो जमिनीचा कानोसा घेणं. बरं, मग हा कानोसा घेताना काय पाहायचं? तर काही महत्त्वाचे प्रश्न. लोकांच्या हाताला काम आहे का? ऋतू बदलतात तसं त्यांचं आयुष्य कसं बदलतं? तिथली स्थानिक अर्थव्यवस्था म्हणजे बाजारपेठ कशी आहे? त्यांना समाजात सन्मान मिळतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, समाजात असे कोणते मुद्दे आहेत ज्यामुळे तणाव निर्माण होतो? या प्रश्नांच्या उत्तरातच प्रशासनाची योग्य दिशा लपलेली आहे. एकदा हे सगळं चित्र स्पष्ट झालं ना, की मग आपण विश्वासावर आधारित प्रशासनाचा पाया रचू शकतो. आणि यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व आहेत. हे फक्त काही नियम नाहीत, तर लोकांचा विश्वास कसा मिळवायचा आणि तो टिकवून कसा ठेवायचा याचा एक पक्का, ठोस आराखडा आहे. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व पुरावा आधारित प्रामाणिकपणा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. प्रत्येक वचन, प्रत्येक आश्वासन असं हवं जे मोजता येईल, जे तपासता येईल आणि जे खऱ्या तथ्यांवर आधारित असेल. हवेतल्या गप्पा नाही. प्रत्येक निर्णयामागे माहितीचा, डेटाचा ठोस आधार हवं. म्हणजे कसं की सत्य हे पुराव्यांशी इतकं घट्ट बांधलेलं असावं की ते कुणालाही बदलता येणार नाही. आता दुसरं तत्त्व, व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करा. अनेकदा काय होतं, समस्या व्यक्तींमध्ये नाही तर ती व्यवस्थेत असते. त्यामुळे व्यक्तींना दोष देऊन काहीच उपयोग नाही. व्यवस्थेची जी मूळ कारणं आहेत ती शोधा आणि ती दुरुस्त करा. लोकांवर नाही, सिस्टीमवर हल्ला करा. खरा बदल तो इथूनच सुरू होतो. यातला फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, जुन्या पद्धतीत काय होतं, व्यक्तींना दोष दिला जातो, तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि संकट आल्यावर धावपळ सुरू होते. पण हा जो नवीन दृष्टिकोन आहे तो प्रोॲक्टिव्ह आहे. तो आधीच व्यवस्थेचं विश्लेषण करतो, मुळापासून सुधारणा करतो आणि समस्या निर्माण होण्याआधीच तिला थांबवतो. हाच तो खरा फरक आहे, फक्त प्रतिक्रिया देण्यामध्ये आणि पुढाकार घेण्यामध्ये. आणि ही जी सगळी तत्त्वं आहेत ना, ती थेट आपल्या घटनात्मक मूल्यांशी जोडलेली आहेत. जबाबदार प्रशासनाचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. एक म्हणजे प्रत्येक नागरिकाचा सन्मान, त्याची डिग्निटी, आणि दुसरा म्हणजे लोकांना माहितीच्या आधारे आपलं मत मांडता येण्याचा अधिकार. जेव्हा प्रशासन डेटावर चालतं आणि लोकांचा आदर करतं, तेव्हा ते आपल्या संविधानाच्या ह्याच मूल्यांना अजून बळकट करत असतं. ठीक आहे, तत्वंत ठरली, पण ती प्रत्यक्षात आणायची कशी? तर त्यासाठी 5 आधारस्तंभ आहेत. ही एक अशी ठोस चौकट आहे जी विचारांना कृतीत बदलते आणि कृतीला परिणामांमध्ये. हे 5 स्तंभ कोणते आहेत? चला पाहूया. पहिला, उदरनिर्वाह आणि रोजगार. दुसरा, दर्जेदार पायाभूत सुविधा. तिसरा, कल्याणकारी योजना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचल्याची खात्री. आणि चौथा, तक्रारींचं वेळेवर निवारण.
आता गंमत बघा, जेव्हा हे चारी स्तंभ व्यवस्थित उभे राहतात तेव्हा पाचवा स्तंभ आपोआप उभा राहतो, आणि तो म्हणजे लोकांचा कमावलेला विश्वास. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, विश्वास मागून नाही मिळत, तो कामातून कमवावा लागतो. आणि माहिती आधारित प्रशासनाची खरी ताकद इथेच दिसते. एक उदाहरण घेऊया. तक्रार निवारणासाठी 48 तासांचा SLA म्हणजे काय? तर एक सेवा करार. याचा सरळ अर्थ असा की कोणतीही तक्रार आली की ती 48 तासांच्या आत सोडवलीच गेली पाहिजे. हे फक्त एक पोकळ आश्वासन नाहीये, ही एक मोजता येणारी, तपासता येणारी जबाबदारी आहे. आणि खरं तर हेच या संपूर्ण आराखड्याचं सार आहे. प्रशासन म्हणजे काय? सोप्पं आहे. मोजता येणारे परिणाम देणं. आणि विश्वास? तो तर त्या परिणामांसोबत आपोआपच येतो. जेव्हा लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागतो तेव्हा विश्वास आपोआप तयार होतो. पण एक मिनिट, हे सगळं फक्त प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यापुरतं मर्यादित नाही. याच्या मुळाशी खूप मोठा, राजकारणाच्याही पलीकडचा उद्देश आहे. एक मोठं ध्येय आहे. आणि या मोठ्या ध्येयाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे नागरिकांच्या माहितीची सुरक्षा. लोकांकडून कोणतीही माहिती घेताना किंवा वापरताना त्यांची संमती आणि त्यांची प्रायव्हसी याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. भारताचा जो डेटा संरक्षण कायदा आहे तो सुद्धा हेच सांगतो की नागरिकांच्या माहितीचं संरक्षण करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. सरते शेवटी या संपूर्ण विचाराचा सार एका वाक्यात सांगता येतं. आपलं ध्येय पद मिळवणं हे नाही, तर लोकांचं आयुष्य बदलणं आहे. सत्ता हे काही अंतिम ध्येय नाही, ते फक्त एक साधन आहे. लोकांच्या आयुष्यात खरा, ठोस आणि मोजता येणारा बदल घडवून आणण्यासाठीचं एक साधन. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai या ईमेलवर किंवा 08042041602 या क्रमांकावर फोन करा. राजकारणापलीकडचा उद्देश.